हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः यस्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्विनिसुता. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सद्गुरुनाथ महाराज की जय. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणांना वंदन करतो. नित्य श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो. आणि आजचं पठण करणाऱ्या निर्मलाताई बारटक्के यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यातील हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. आपला श्रुती स्मृती स्वाध्याय मंच आहे आणि याच स्वाध्याय मंचामध्ये गीतेचा आपण अभ्यास दर गुरुवारी करत असतो. त्याप्रमाणे कर्म करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठे सावधता असली पाहिजे, फार महत्वाचा का हे आहे. आणि त्यासाठी समर्थांची एक सुंदर ओवी पण आहे. वेदांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म. कोटी गुणे आणि तेथे असावे तत्पर. तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होते. परब्रह्म प्राप्तीसाठी प्रत्येक कर्म करत असताना मी काय हालचाली केल्या पाहिजे हे मला कळलं पाहिजे. काय होतं, कृतिशीलतेमध्ये चिंतनशील परमार्थ हरवून जातो. परमार्थ हा नेहमी चिंतनशील असावा. कृती ही गौण आहे आणि चिंतन हे प्रधान आहे. पण चिंतन जेव्हा गौण होऊन जातं आणि कृती जेव्हा प्रधान होते त्यावेळी काहीतरी केल्यासारखं होतं पण हाती काही लागत नाही. आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं अशी म्हण आहे. असं होतं. त्याच्यामुळे आम्हाला ज्ञानकर्म संन्यास योग काय आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे आणि समजून त्याचा वापर करून घेता आला पाहिजे. त्यासाठी आज मी या ठिकाणी 2 श्लोक उद्धृत करतो आहे.
यातल्या प्रत्येक श्लोकावर आपण एक एक तास वक्तव्य केलं आहे यापूर्वी, जेव्हा आपण 2-2.5 वर्ष भगवद्गीता घेतली त्यावेळेला. आता स्वाध्याय मंच आहे, त्याचा नेमका मतितार्थ काय आहे, त्याचं नेमकं वर्म काय आहे? हे आम्हाला समजलं पाहिजे, म्हणून तेवढं वर्म मांडायचं आहे मला आता. आणि म्हणून 4थ्या अध्यायातला श्लोक घेतला आहे. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्मणं तमाहु पंडितम बुधाः. त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. आता 12% ताईंनी हे म्हटलेलं आहे. त्यांचं शुद्ध उच्चारण आणि भगवद्गीतेप्रती समर्पण याला माझं वंदन आहे. या ठिकाणी पठण करणारे जे असतात त्यांना काय वंदन करायचं असतं? त्यांची भगवद्गीतेप्रती समर्पणाची जी वृत्ती आहे, त्यांनी खपवलंय स्वतःला, व्हायलाय स्वतःला. अशा आमच्या नीलाताई आणि नीलाताईंनी तयार केलेल्या निर्मलाताई, म्हणून यांना वंदन करायचं की ही समर्पण वृत्ती आपल्या अंतःकरणात प्रविष्ट झाली पाहिजे. आणि मग आम्हाला करायचं आहे, काय करायचं आहे? यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जित. असं शक्य आहे का हो? नाही. संकल्पाशिवाय कर्म होऊ शकत नाही. मग काम संकल्प वर्जित हा म्हटलंय, याच्यामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे भगवंताला? ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा निर्माण होते, त्यावेळेला ती गोष्ट प्राप्त व्हावी किंवा करावी अशी मनामध्ये संकल्पना उठते, त्याला संकल्प असं म्हणतात. पण ही उठलेली संकल्पना ती वस्तू झाल्याशिवाय किंवा ती कृती झाल्याशिवाय किंवा ती गोष्ट केल्याशिवाय चैन पडत नाही, तेव्हा तो कामसंकल्प होतो. आधी इच्छा असते, इच्छेचं रूपांतर संकल्पामध्ये होतं आणि संकल्प हा कामनेने दृढ होतो. कामनेमध्ये वासना दडलेली असते आणि म्हणून कामना ही फलासह असते. म्हणून फलापेक्षेनी कामना झालेली असते आणि इच्छेच्या अनुषंगिक संकल्प झाला. हा विषय फार महत्वाचा आहे. आणि कालच मला 2-3 दिवसापूर्वी मला प्रश्न विचारला होता की माझ्याकडनं असा संकल्प झाला, हे बरोबर आहे की नाही? संकल्प होणं योग्य आहे. तो संकल्प कामनायुक्त नसावा, म्हणून कामसंकल्प वर्जित आहे. इच्छा आहे, इच्छा कार्यान्वित करायची असते, तेव्हा त्याला संकल्प असं म्हणतात. पण त्यातून अलाशा निर्माण झाली की तो काम संकल्प होतो आणि त्याचा सतत फॉलोअप ठेवला जातो आणि त्याचा पिच्छा पुरवतो. जीव त्याचा पिच्छा पुरवतो. म्हणून या ठिकाणी म्हटलंय यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः. दोन्ही ठिकाणी अनेक वचन वापरलेले आहेत. संकल्पाशिवाय कार्य होणार नाही.
पण त्या कार्याच्या मागे फलाशा असली पाहिजे असा दंडक नाही. आणि बहुतांश प्रापंचिक म्हणजे सांसारिक फलाशेनी कर्म करता. यस्य सर्वे समारंभः कामसंकल्प वर्जित. आमची कामना फार पक्की असते. मुलाला ट्युशन लावायची आहे, मग तो मेडिकलला इंजिनिअरिंगला गेला पाहिजे, गेली पाहिजे. ट्युशन लावायची आहे इथपर्यंत बरोबर आहे. अभ्यासात त्याची प्रगती झाली पाहिजे हेही अगदी बरोबर आहे. पण त्या प्रगतीचं फळ इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच असलं पाहिजे हे बरोबर नाही. आणि ज्या वेळेला आम्ही फलाशा ठेवून संकल्प करतो, त्या वेळेला फलाशा पूर्ण झाली नाही की अत्यंत दुःखाला समोर जावं लागतं. आणि पूर्ण झाली तर आम्ही सुखामध्ये रिंगाळतो. आणि सुख आणि दुःखाच्या शृंखलेमध्ये जो सापडतो तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये फसतो. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिता. तो कामना नाही करत, संकल्प करतो, पण त्या संकल्पातून तो कामना नाही करत. दोन प्रकारचे व्यापार असतात. पुढच्या श्लोकात तो दिलेला आहे, त्या अनुषंगिक इथे घेतो आहे. एकाला म्हणतात प्रवृत्तीपर व्यापार आणि एकाला म्हणतात निवृत्तीपर व्यापार. पुष्कळदा केल्या गेलेले जे संकल्प आहे ते स्वतःसाठी नसून जगतासाठी असतात. जे खळांची व्यंकटी सांडतो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कशा आहेत कामना? प्रवृत्तीपर वाटतात, जगाच्या कल्याणाच्या प्रवृत्तीपर आहेत, पण त्यात स्वतः बाबतची कुठलीही अपेक्षा अवलंबून नाही. त्यावर ते नाही धारण केलेलं. म्हणून अशा केलेल्या कामना त्याला बंधनात टाकत नाहीत. ज्ञानाग्नी दग्ध कर्माण. अग्नीमध्ये तुम्ही बाबूळ टाका की चंदन टाका, ते काष्ठाला भस्मसात करत. ते काष्ठाला भस्मसात करत. त्याप्रमाणे ज्ञानाग्नीमध्ये ज्या वेळेला इच्छा संकल्प ओतल्या जातो त्यावेळेला तो फलाशय रहित असल्यामुळे होणार जे कर्म आहे ते फल देत नाही. त्यामुळे जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्हाला येऊन पडावं लागत नाही. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहू. आम्ही लोक पंढरपूरच्या यात्रेला जातो. याला प्रवृत्तीपर व्यापार म्हणतात आणि एकाला निवृत्तीपर व्यापार म्हणतात. त्याला वृत्तीच नसते, त्याच्यामुळे त्याचे जे संकल्प आहे त्यात कामनाच नसतात. आणि जीवनमुक्तानी प्रवृत्तीपर व्यापार करावा की निवृत्तीपर व्यापार करावा याचं धर्मबंधन त्याच्यावर नाही, कारण तो मुक्त आहे. आम्ही यात्रेला जातो पंढरपूरला आणि येताना लाह्या विकत आणतो. काही जण मुरमुरे आणतात आणि लाही आणतात, म्हणून लाह्या मुरमुरे आणतात. या मागचा उद्देश असा आहे की मी माझ्या संपूर्ण वासना जाळून टाकलेल्या आहेत.
आणि जर मी माझ्या वासना निःशेष केल्या आहेत, जाळून टाकले आहेत, भाजून टाकले आहेत, तर ती जी लाही आहे किंवा तो जो मुरमुरा आहे, तो जर जमिनीमध्ये उत्कृष्ट जमिनीमध्ये पेरला, त्याला उत्तम प्रकारे प्रकाश आणि पाणी दिलं, तरीही त्यातनं कोंब उगवणार नाही. वासना भाजली, वासना जाळून टाकली, ज्ञानाग्नी दग्ध. अग्नी कोणता आहे? विचारांचा अग्नी आहे, ज्ञानाचा अग्नी आहे. त्याच्यामध्ये भाजलं पाहिजे आणि निःशेष करून टाकलं पाहिजे, बीज नाहीस करून टाकलं. पुन्हा जन्माला यायचं नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यासाठी पंढरपूरला जायचं आहे, लक्षात ठेवा. जाणकार जो असतो, तो लाह्या आणत असताना हा विचार करतो आणि माझं फलासक्ती संपली की नाही याचा विचार करतो. माझी फलासक्ती संपली की नाही संपली याचा तो विचार करतो. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. इति मत्वा न सज्जते. आपण ऐकलाय, हा 19वा श्लोक आहे. पण 14व्या श्लोकामध्ये भगवंत याच अध्यायात म्हणतात, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मला कर्मफलाची स्पृहा नाही. इतिमाम, हे जो जाणतो, त्याला कर्म बंधनात टाकत नाही, त्याला कर्म बांधून टाकत. आणि माऊलींनी तर त्याला परब्रह्म मनुष्य वेशातला म्हटलाय. ज्ञानाग्नी चेनी मुखे, जेणे जाळीली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानाग्नी चेनी मुखे, जेणे जाळीली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. अशा माणसाने जर कर्म केलं किंवा संकल्प केला, तर कामना रहित असलेला जो संकल्प आहे, मी 4 दिवसापूर्वी ज्यांना उत्तर दिलं होतं, त्यांना हे पक्क लक्षात राहील मी काय म्हणतोय ते. आणि म्हणतात, हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. अशा संकल्पाने त्याच्या मनाला विटाळ होत नाही. कारण काय, की तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. संकल्प नाही त्याला बाधत करा, संकल्प नाही त्याला अडकवू नाही शकत. पंडित हा शब्द वापरला आहे. आणि आत्मनी आत्मबुद्धी ही किंवा आत्मविषया बुद्धी येशाम ते पंडिता, असं भाष्यामध्ये आचार्यांनी पंडित शब्दाची व्याख्या केलेली आहे. आपण दुसऱ्याच अध्यायामध्ये गतासून अगतासून ज्ञानशोचंती, तो पंडित आहे. गतासून अगतासून ज्ञानशोचंती, त्याला पंडित म्हणतात. तो पंडित आहे. आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की ज्ञानाग्नीमध्ये कर्म फलासक्ती जाळून टाकली पाहिजे. नमे कर्म फले स्पृहा. कर्मामध्ये अकर्म पाहणे, कर्म पर कर्म करणे. स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्म कृत. भगवंत कोणाला बुद्धिमान म्हणतात? म्हणून कर्माला फाटा नाही द्यायचा आहे.
करण्यामधून अंग नाही काढायचं आहे. संकल्प ही सोडायची नाहीये. फलासक्ती टाकायची आहे. नमे कर्म फले स्पृहा. मग मी सांगितलं, एक प्रवृत्तीपर कर्म आणि एक निवृत्तीपर कर्म. तोषोनी मज द्यावे पसाय दान. मागून स्वतःसाठी राहिले असं वाटतं, पण मागणं मी सगळ्या विश्वामध्ये व्याप्त आहे, हा मज शब्दाचा अर्थ आहे या ठिकाणी. तोषोनी मज द्यावे. या ठिकाणी ज्ञानेश्वर स्वतःसाठी नाही मागत आहे. या मज शब्दाचा अर्थ, जो मी सर्वांमध्ये सामान्यत्वाने व्याप्त आहे, त्या मी साठी मागून राहिले. मज द्यावे. कर्मशून्य अवस्था अपेक्षित नाही आणि कर्माहंकार अजिबात अपेक्षित नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. त्यामुळे जीव हा सतत कार्यरतच असतो. मी काहीही करत नाही अशी उपशमा दाखवली तरी मनाने संकल्प विकल्प करणं आणि काही न करणं हे सुद्धा करणंच आहे. म्हणून कर्मशून्य अवस्था परमार्थाला अपेक्षित नाही. प्रवृत्ती पण आणि निवृत्ती पण दोनही कर्म परमार्थाला अपेक्षित आहे. पण काही करत नसून सुद्धा करून काहीही करत नाही, याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. करोनी काहीच न करीती, मुकुंदराज विवेक सिंधू मध्ये म्हणतात. करोनी काहीच न करीती. कर्माचा संग नसतो, कर्म फलाचा संग असतो. निवृत्तीपर कर्म कसं असतं? परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय सताम विभूतया. वृक्ष स्वतःसाठी फळ देत नाही. नदी स्वतःची तहान भागवण्यासाठी वाहत नाही. गोमाता स्वतः करता दूध देत नाही. आणि संत स्वतः करता जगत नाही, इतरांच्या कल्याणाकरता जगतात. म्हणून येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. म्हणून प्रवृत्तीपर कर्म आणि निवृत्तीपर कर्म या दोन कर्मामध्ये आम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. ज्याचं प्रारब्ध शिल्लक असताना त्याला प्रवृत्तीपर कर्म करावं लागतं. असतात काही वृत्ती, पण त्या वृत्ती सगळीकडे इतरांच्या कल्याणासाठी वापरल्या तर ते प्रवृत्तीपर कर्म तुम्हाला बंधनकारक ठरत नाही. उदाहरण देऊया. शिरा खावासा वाटतोय, करा शिरा, काही हरकत नाही. केल्यानंतर शिरा भगवंताला दाखवा. आता शिऱ्याचा झाला प्रसाद, आणि प्रसाद हा सगळ्यांना वाटल्याशिवाय खायचा नसतो. ज्याच्या हातात तो असतो ना, त्यांनी तो सगळ्यात शेवटी खायचा असतो. आता शिऱ्याचा प्रसाद झाल्यामुळे प्रसादाचे नियम आले, आणि मग जेवढे घरात असतील आणि जे आले असतील त्या सगळ्यांच्या हातावर तो शिरा द्यायचा. आणि मग राहिलेला थोडासा जो भाग आहे तो प्रसाद मी सेवन करायचा. याला निवृत्तीपर कर्म असं म्हणतात. आता हा केलेला शिरा खाण्याची इच्छा होऊन सुद्धा प्रसाद झाला असल्यामुळे मला वासना धरत नाहीत आणि पुनर्जन्म येत नाही.
सोपं आहे की कठीण आहे? आता वाटून देण्याची तयारी पाहिजे. केव्हा होईल? भगवंताला अर्पण केला असेल तर तो प्रसाद झाला. आता जो भगवंताचा आहे तो माझा उरला नाही ना. मग मी वाटणारा कोण आलो? म्हणून मी वाटतो आहे प्रसाद असं समजू नका. भगवंताच्या इच्छेने तो माझ्या हस्ते दिल्या जातो आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीच्या कार्याच्या आरंभी असलेला संकल्पाशिवाय, अहंकाराशिवाय कार्य होत नाही. नुसता अहम नसतो, तो संकल्पयुक्त अहम असतो. पण त्यात कामनेला विराम दिलेला असतो. म्हणून जीवनमुक्त जेव्हा कर्म करतो, तेव्हा त्या कर्मबंधनात तो सापडत नाही. त्यांनी इतरांचा कल्याण केलं तरी आणि दुसऱ्याचा खून केला तरी. शंकराचार्यांवर एक आरोप आला होता आणि दुर्दैवाने हिंदू राष्ट्रामध्ये दिवाळीच्या दिवशी शंकराचार्यांना कैदेत टाकल्या गेलं. त्यावेळेला सुनील दादा चिंचोळकरांचं वाक्य होतं की त्यांच्या हाताने खून झाला असेल तरीही जीवनमुक्ताला त्याचा बाध लागत नाही. न्यायालय त्याचा निकाल देऊ शकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय ईश्वराचं त्यांनी सांगून ठेवलं आहे, ह्या फलाशेनी कर्म करत नसणारा आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची केस होता कामा नये. सुनील दादा चिंचोळकर म्हणले होते. पुष्कळ इच्छा अशा असतात की ज्या वाऱ्याप्रमाणे निर्माण होत नाही तर उडून जातात. अशा प्रकारच्या इच्छांना संकल्प म्हणतात. केली असते इच्छा. वाटतं माणसाला की विमानात प्रवास करावा. बसच्या प्रवासाचं तिकीट जोडता जोडता पुरेवाट होते आहे. विमानाचा प्रवास कधी करणार? शक्य नाही. असे संकल्प गळून पडतात. सगळे संकल्प कोणाचेच कधी पूर्ण होत नसतात. याचं कारण असं की सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प फक्त ईश्वराचाच असतो आणि ईश्वराने जर तो तथास्तु म्हटलं तर आमचा संकल्प पूर्ण होत असतो. नाही तर संकल्प पूर्ण होण्याचं काही कारणच नाहीये. माझ्यात तेवढी कर्तृत्व शक्तीच नाही की मी माझा संकल्प पूर्ण करेन. पटणार नाही खूप जणांना. पण निमित्त मात्र भव सव्य एवढं जर समजलं असेल तर पटेल. तीन ईषणा असतात. पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा. त्या सर्व ईषणा संकल्पच आहे. पण एषणा त्रयांपासून ज्ञानाने माणसाला निवृत्त होता येतं. एषणात्रय प्रवृत्तीपर आहे. त्यात जर फलाशा ठेवली नाही तर प्रवृत्तीपर असूनही निवृत्त झाला आणि प्रवृत्तीच आली नाही तर निवृत्तीपर आहे त्याच्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून विषयाचा संकल्प हाच कामनेचा उगम आहे. त्याला कामनेमध्ये म्हणजे तरंगाला लाटेमध्ये रूपांतरित होऊ द्यायचं नाही आपण. विद्वानामध्ये पापपुण्य समान असतं म्हणून मनुष्य देह मिळतो. मग त्यांच्यामध्ये असे संकल्प येत नाहीत का? येतात. पण ते लगेच शमून जातात. संकल्प येतात पण त्यांचे संकल्प शमून जातात.
तो अगदी मोजक्या संकल्पासाठी इंद्रियांना प्रवृत्त करतो. जसं भूक लागली, तहान लागली, झोप लागली. शरीराची जिथे गरज आहे ती भागवण्यासाठी तेवढा संकल्प तो करतो. बाकी संकल्पाच्या जंजाळामध्ये तो अडकत नाही. त्यामुळे कामनेचा महाल बांधल्याच जात नाही. म्हणून त्याच्या देखी दुःख किंवा नैराश्य येतच नाही. म्हणून त्याची इच्छा असल्यासारखी तरंगासारखी येते आणि विरून जाते. म्हणून असून संपते, गळून पडते. मनासारखं झालं की माणूस हुरळून जातो आणि मनाविरुद्ध झालं की माणूस होरपळून जातो. त्याच्या मनामध्ये संकल्पेल्या फलाशा नसल्यामुळे तो हुरळतही नाही, होरपळतही नाही. म्हणून तो स्थिर असतो. त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. फार मोठी गोष्ट आहे स्थितप्रज्ञत्व. पण आपल्याला ती शक्य आहे म्हणून भगवंतांनी सांगितलं. भगवंतांनी गीता अर्जुनाला नाही सांगितली, मला सांगितली. माझ्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली. अर्जुनासाठी गीता सांगितली. हे तर तृतीय पुरुषी विवेचन झालं. भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द भगवंतानी माझ्यासाठी उद्घृत केलाय. त्यांच्या श्रीमुखातून आलेलं वचन हे मला निभवलं पाहिजे, मी पूर्ण केलं पाहिजे म्हणून आलेलं आहे. नाहीतर वेदव्यासांनी ती का लिहून ठेवली असती? भगवद्गीता वेदव्यासांनी लिहून ठेवली. हे वेदव्यासांचं निवृत्तीपर कर्म आहे. पण निवृत्तीपर कर्म असताना लिहून ठेवण्याची इच्छा झाली म्हणून प्रवृत्ती झाली. पण त्या प्रवृत्तीमध्ये कामना नाही. म्हणून वेदव्यासांनी आतमध्ये निवृत्त असताना सुद्धा समाजाचं कल्याण व्हावं म्हणून प्रवृत्ती पर धर्म स्वीकारून भगवद्गीता लिहून काढली. भगवद्गीता ही श्रुती आहे, कारण श्रींच्या श्रीमुखातून आलेली आहे म्हणून ती उपनिषद आहे. आणि भगवद्गीता ही स्मृती आहे, कारण व्यासांनी लिहिल्यानंतर आपण ती वाचतो आहोत. म्हणून आपला श्रुती स्मृती स्वाध्याय मंच आहे, उपनिषद आणि भगवद्गीता. आपण वाचतो ती स्मृती आहे आणि भगवंताच्या श्रीमुखातून आली या भावातून वाचतो तेव्हा ती श्रुती आहे. म्हणून भगवद्गीता श्रुती पण आहे आणि स्मृती पण आहे. म्हणून सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालन. उपनिषद रूपी गायींचं दूध आहे भगवद्गीता. या श्लोकाला पुढे चलूया. मातेबद्दल आणि सद्गुरूबद्दल बोलत असताना पूर्णविराम देऊ नये कधी. उपनिषद आणि भगवद्गीता ही माता आहे. गीता म्हणजेच उपनिषद. उपनिषद जेव्हा गेय स्वरूपात आलं ती भगवद्गीता झाली. बस. आई आणि श्री गुरु यांच्या वर्णनात कधी थकू नये जीवानी. मऊ केलेला घास म्हणजे भगवद्गीता आहे. आणि जीव ब्रह्मैक्य तडीला कसं लागावं यासाठी सांगितलेले सोपे उपाय म्हणजे सद्गुरु वचन आहे. एकदा कामना झाली आणि फलाशा झाली की अहंकार आलाच म्हणून समजा. तो त्याच्या मागे दडलेलाच असतो. त्याच्या पोटातूनच हे सगळं निर्माण होतं. म्हणून अहंकार विमोडात्म मी केलं म्हणतो. ज्ञानी आणि ज्ञानी यांच्या कर्मामध्ये फरक नसतो. कर्माच्या मागे असलेल्या दृष्टीमध्ये फरक.
कर्म दोघंही सारखेच करतात. अनेक महिलांनी पूर्वीच्या काळी गोवऱ्या छापल्या असतील आणि आमच्या जनाबाईंनी पण गोवऱ्या छापल्या. छापल्या, छापल्या नाही छापल्या. अनेक महिलांनी गोवऱ्या थापल्या असतील. आमच्या जनाबाईंनी सुद्धा गोवऱ्या थापल्या. पण जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्यामध्ये विठ्ठल विठ्ठल नाद ऐकू आला. दिसायला सर्व भगिनी आणि जनाबाई यांच्या गोवऱ्या थापणं सारखंच होतं. म्हणून जीवनमुक्त आणि कर्मासक्त या दोघांची कर्म सारखीच दिसतात. त्यांच्या कर्मामध्ये भेद नसतो. त्या कर्माच्या मागे असलेल्या दृष्टीमध्ये भेद असतो. कारण ते कामसंकल्प रहित असतात आणि हे कामसंकल्प युक्त असतात. हा फरक आम्हाला समजून आला पाहिजे. आणि असं करत असताना दिसायला सारखं पण असायला एकदम वेगळं. असायला एकदम वेगळं आहे पण दिसायला सारखा आहे. फार फरक पडून जातो. फार फरक. फलाशच नाही आहे. विषय संकल्प नाही. ते जुजबी स्वरूपात कामना रहित आहे. आणि त्यामुळे ते शमवणं अत्यंत सोपं असतं. ज्ञानाला अग्नीची उपमा दिली. आणि एकदा आत्मज्ञान झालं की आत्मा एवं सत्यम अन्यत्र सर्व मिथ्या. म्हणून पुढच्या श्लोकात म्हणतात त्यक्त्वा कर्म फला संगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मण्यभि प्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. कर्मामध्ये प्रवृत्त होऊन सुद्धा तो काहीच करत नाहीये. याचं विश्लेषण चालू आहे. आपलं सगळं विवेचन चालू, स्पष्टीकरणही सुरू आहे, त्यावर चिंतनही सुरू आहे. प्रजहाती यदा काम सर्वान पार्थ मनोगता यस्मात्मरतिरेवस्यात् आत्मतृप्तस्य मानव. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर. त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. म्हणून तो नित्य तृप्त असतो. कारण कर्म फलाची आसक्ती त्याला नसते. तो नित्य तृप्त असतो. निराश्रया आत्म्याच्या आश्रयाने राहत नाही. आश्रय आणि आश्रित असा आत्म्यामध्ये भेदच नाही. जो आश्रित असतो ना तो मिंधा असतो. तो दबलेला असतो. कर्ण एवढा बलवान होता, एवढा बुद्धिमान होता, पण आश्रिततेची झालर त्याच्या बुद्धीमध्ये जाऊन पडल्यामुळे पापकर्म करणाऱ्या दुर्योधनाला सुद्धा
द्यूत क्रीडा खेळत असताना त्यांनी साथ दिली, कारण तो आश्रित होता. म्हणून आत्म्याचं आश्रित व्हायचं नाही, आत्म्याला आश्रय करायचं नाही, आत्मरूप व्हायचं. म्हणून निराश्रय, निराश्रय. निराशीर निर्ममो भूत्वा, गीताच सांगते. नित्य तृप्तो निराश्रय, गीताच सांगते. मी माझा निराश्रय असला पाहिजे. मी आश्रयाने जगून काही फायदा नाही. कुणाच्याही आश्रयाने जगू नये. म्हणून आत्म्याच्या सुद्धा आश्रयाने जगायचं नाही. असू दे अन्न खाऊ नये वडिलांचेही, असं समर्थ म्हणतात, लक्षात घ्या. परमार्थ करून खाली मानेने जगायचं नाही, ताठ मानेने जगायचं आहे. म्हणून नित्य तृप्तो, जो तृप्त आहे ना, तो तोंड वेंगाडतच नाही, हात पसरत नाही, लाचार होत नाही, भीक मागत नाही. नित्य तृप्त हा. निराश्रय हा, म्हणून तो कोणाच्या आश्रयाने राहतो. नारद भक्ती सूत्र सांगतं, अन्याश्रयणम त्यागा हा अनन्यता. सूत्र असं आहे, अन्याश्रयणम त्यागोन्नन्यता. संधी विग्रह करून अन्याश्रयणम त्यागा हा अनन्यता. भक्ती सूत्र. देहाच्या आश्रयाने राहायचं नाहीये, सगळ्यात शेवटी आत्म्याच्या सुद्धा आश्रयाने राहायचं नाही, कारण मी आत्माच आहे, आत्मरूप आहे. आश्रयाने कसं राहील? लाट पाण्याच्या आश्रयाने राहते. पाणी असल्याशिवाय लाट होऊ शकत नाही. पाणी लाटेच्या आश्रयावर नाही. जीव ब्रह्मैव नापरहा, मग मी आश्रित कसं राहील? म्हणून निराश्रय. पटतंय का? मिंध जीवन जगणं परमार्थ नाही शिकवत, कधीच नाही शिकवत. म्हणून तर अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केला. मा मनुस्मर युद्धांच, मा मनुस्मर, पहिले माझं स्मरण कर, मग युद्ध कर. म्हणून कुठेही जात असताना पहिले भगवंताला सांगावं, की भगवंता, मी अशा अशा कार्यासाठी जातोय. ते तडीला न्यायचं की नाही हा तुझा विषय आहे. मी कार्यसिद्धीची प्रार्थना करत नाहीये, पण कार्याबद्दल कल्पना देऊन देतो, आता करणारा मी राहिलो नाही. सैन्य ज्या वेळेला गोळीबार करतं, विमानातून ज्या वेळेला बंबार्डिंग केलं जातं, त्यावेळेला मरणाऱ्याची हानीची जबाबदारी बंबार्डिंग करणाऱ्यावर येत नाही, ऑर्डर देणाऱ्यावर जाते. म्हणून अग्निशामक दलाची गाडी किंवा ऍम्ब्युलन्स याच्या खाली जर कोणी आला, तर त्या ड्रायव्हरवर FIR करता येत नाही, असा कायदा आहे. निराश्रय, ताठ, ताठ मानेनी जगणं आहे. अहंकाराची ताठ नाही आहे. निंदेपणा रहित आहे. निंदेपणा रहित जीवन जगलं पाहिजे. दोष कर्मामध्ये नाही आहे, दोष कर्मासक्तीमध्ये आहे, दोष फलासक्तीमध्ये आहे. नित्य तृप्त, आणि जो अनासक्त आहे, तो नित्य तृप्त आहे. जो अनासक्त आहे, त्याला काहीच नको असतं. कुणासमोर त्याला तोंड वेंगडावं लागत नाही.
म्हणून अग्नीला अनल म्हणतात. अनल शब्दाची खोड अशी आहे, अलम न विद्यते इति अनला. अग्नी कधी संतुष्ट होत नाही, म्हणून त्याला महाशनो आणि महापापमा म्हटलंय. रजोगुणाला काय म्हटलंय? महाशनो आणि महापापमा. कोणाला म्हटलंय हो? कामाला, क्रोधाला, हे रजोगुणामधून उद्भवलेले आहे. रजोगुणाची पिलांटू आहे ते. पण काम वेगळं आणि क्रोध वेगळा असं नाही आहे. कामन अपूर्ती झाली की क्रोध येतो. म्हणून काम एष आणि क्रोध एष. काम हाच क्रोध आहे. कामानेच क्रोधाचं रूप घेतलेलं आहे. पण कसे आहेत? महाशनो आणि महापाप. अत्यंत पापी आहे आणि अत्यंत खादाड आहे. म्हणून विषय भोग वासना किंवा फलासक्ती ही गळून पडली पाहिजे. सर्व विषयामध्ये राहून सुद्धा अंतरंगात विषयाचा प्रवेश होता कामा नये. शरीराने विषयाचा भोग घ्यायचा, पण मनामध्ये विषयांचा स्पर्श करू द्यायचा नाही. असं असू शकतं का हो? राजा जनक, राजा जनक होते. असं असतं का? असतं. भगवतपूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगून ठेवलाय, भोगरतो वा योगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती 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 येशा. भगवत पूज्यपादांनी हे सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात असंगोहम 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 पुनः पुन्हा. सच्चिदानंद रूपोहम अहमेवा अहमेवा अमव्यय. म्हणण्याची ताकद हे समजल्यानंतर येते. म्हणून भगवद्गीता समजून घ्या आणि ती तशी म्हणा, आणि म्हणल्यानंतर तशी समजा, आणि समजून घेतल्यानंतर तसं जगा. 3 टप्पे आहेत. म्हणण्याच्या टप्प्यावर थांबू नका, समजण्याच्या टप्प्यावर या. समजण्याच्या टप्प्यावर थांबू नका, जगण्याच्या टप्प्यावर या. आणि जगण्याच्या टप्प्यावर थांबू नका. नैव किंचित करोमि इति इथे येऊन पोचलं पाहिजे. माहिती आहे आपल्याला. पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन तपश्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन इंद्रियार्चेषु वर्तन्त इति धारय. गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. कितीतरी दाखले देता येतात. या पद्धतीने मला कर्म करता आलं पाहिजे. शरीराने विषयाचा भोग घेता येतो, पण मन अस्पर्शी राहत. शरीराने विषयाचा भोग घेता येतो, मन अस्पर्शी राहत. आई असते ना, ती बाळाकरता मऊ भात तयार करते. मऊ भात तयार केल्यानंतर त्या भाताला अतिशय बोटाने दाबून आणखीन मऊ करते. आसट भात करते, मऊ नको म्हणून आसट भात करते. त्याला दाबून त्याला मऊ करते. त्यानंतर त्यात थोडं मीठ कालवते आणि छानस तूप घालते, थोडस साधं वरण घालते. आणि आता ते बाळाला देण्याच्या आधी थोडासा त्याचा स्वाद घेऊन पाहते. यात तूप बरोबर आहे, मीठ बरोबर आहे, वर्णाचं प्रमाण बरोबर आहे, चविष्ट झालं की नाही झालं. आणि जेव्हा ते चविष्ट झालं असं कळतं,
त्यानंतर ती ते स्वतः खात नाही, ते बाळाला खाऊ घालते. म्हणून शरीराने विषयाचा भोग बघूनही मनामध्ये विषयाचा स्पर्श झालेला नाही मातेच्या. तिने शरीराने भोग घेतलाय, पण मनाने नाही आस्वाद घेतला. दोन मधला फरक बघा. शरीराने भोग घेतलाय, थोडं चाखून पाहिलाय आईने, पण मनाने आस्वाद नाही घेतला. कोणाचं उदाहरण देता येईल हो असं? माता शबरी मुखाने भोग घेतला आहे बोरांचा, पण आस्वादात नाही रंगली हो. कामासाठी ठेवायचं आहे. अख्खं बोर नाही खाऊन टाकलं. शरीराने विषयाचा भोग भोगूनही मनाने भोग घेतला नाही, तर तो विषय तुम्हाला बंधनात अडकवत नाही. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती 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 येषः. म्हणून आपले कुठले संत आळशी नव्हते, काम टाळू नव्हते. उलट 10-10, 20-20 लोक जे काम करणार नाही तेवढं काम केलंय. कुठे नामदेवांचं पैठण आणि कुठे पंजाब मधलं अमृतसर. पायी प्रवास, विठ्ठल जयघोषामध्ये, विठ्ठल नामघोषामध्ये. देह तिकडेच, इकडला विचार पण केला नाही. म्हणून केव्हाही देह ठेवण्यासाठी तयार असतात, म्हणून संजीवन समाधी घेऊ शकतात. आम्हाला वाटतं खरंच घेतली असेल का, खरंच घेतली असेल का. आमच्या कल्पनेच्या बाहेर जी गोष्ट आहे, पण ती वास्तव आहे. आपलं कार्य संपल्यानंतर भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी आपला देह केदारनाथांच्या पहाडीमध्ये विसावून दिला, सोडून दिला. नंतर आळशी नसतात. कंदामुळा भाजी त्याची मिठाई भाजी. समर्थांना काय कारण होतं? त्यांचा स्वतःचा संसार सुद्धा नव्हता. जगाच्या कल्याणात संतांच्या होते. निष्कामत्वामध्ये, नैष्कर्म्य अवस्थेमध्ये ते कर्म करत असतात. त्यामुळे कर्तृत्व भावना नाहीशी झाली असते. अकर्ता आणि अभोक्ता होऊन केलेलं कर्म तुम्हाला बाधत नाही. तत्कालिक तुम्ही कर्म करताना दिसता, पण नट जसा अभिनय करतो, नट रंगमंचावर आल्यानंतर रडतो, पण त्याच्या आतमधला आनंद गेला नसतो, वरून रडतो. तसं संत वरून कार्य करतात, पण आतमध्ये आत्मदृष्टी त्यांची जराही बदललेली नसते. सतत आत्मदृष्टी ठेवतो आणि मिथ्या म्हणून कर्माला करत असल्यामुळे ते त्या कर्माच्या फलापासून अलिप्त राहतात. याला जीवन मुक्त असं म्हणतात. दैव किंचित करोमी ती युक्तो मन्येत तत्ववित्. बाकी म्हटलं आहे मग कारण त्यांना माहिती आहे की गुण गुणांमधून गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. माझ्याशी त्या गुणांचा काही काळी मात्र संबंध नाही. हरकत घेतली आहे कोणात, म्हणून फलासक्ती नाही. म्हणून त्यक्त्वा कर्म फलासंगम.
अशी फलासक्ती सोडून जर आम्ही कर्म केलं तर ते कर्म मला जन्म मरणाच्या बंधनात अडकवत नाही. म्हणून ज्ञानाग्नी दग्न कर्म तमाहू पंडितम बुधा, त्याला पंडित असं म्हणतात. आणि ते ब्रह्मची मनुष्य वेख आहे, माऊली म्हणते. काय म्हणते माऊली? ते परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. परब्रह्म रूप होणं कर्म संन्यासाने शक्य आहे. इतका सोपा उपाय आहे. माता गीतेने आपल्या समोर ठेवल्यानंतरही तर आम्ही अजूनही घराचं कसं होईल, मुलाबाळांचं कसं होईल, नात नातवांचं कसं होईल, असेच जर विचार करत असू तर मग रामकृष्ण हरी काय सांगा. भगवद्गीतेने एवढी मोठी देण देऊन ठेवलेली आहे. भगवंतानी एवढी मोठी शिकवण देऊन ठेवली जी जगाच्या पाठीवर कोणी दिलेली नाही. आणि त्या शिकवणीचा माझ्यासाठी जर मी उपयोग करून घेतला नाही तर माझ्यासारखा नतद्रष्ट कोणी होणार नाही. पण जर उपयोग करून घेतला तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. असं भाग्यवान आपण व्हावं. आणि ते परब्रह्मची मनुष्य वेख आहे. मनुष्य वेखातलं परब्रह्म स्वरूप आपण व्हावं यासाठी शास्त्राची, गीता मातेची व परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांची कृपा आपल्यावर सतत बरसो अशी प्रार्थना करतो. आजच्या विषयाला विराम देतो. रामकृष्ण हरी.